प्रमुख आमच्या कुटुंबाचे सदस्य असल्याप्रमाणेच आम्हाला नेहमी वाटत राहिलं, अशी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. आपल्याला माहिती आहे की पूर परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर जी पूर परिस्थिती न भूतो न भविष्यती, त्या पुराच्या पाण्यामुळं शेतकऱ्यांची झालेली अवस्था, शेतीची झालेली बिकट परिस्थिती, गाळानं भरलेल्या विहिरी, खरडून गेलेल्या जमिनी, वाहून गेलेली जनावरं आणि अशा घरात साचलेला पाण्याचा चिखल, ही सगळी परिस्थिती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आले, स्वतः बघितली आणि त्याच्या बाबतीत साहेबांनी विनंती केली होती सरकारला की ह्या शेतकऱ्याला जर आता वाचवायचं असेल तर किमान एका हेक्टरला 50,000 रुपयाची मदत, आणि त्याचबरोबर जे वचन तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दिलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू, ही संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी द्यावी, ही प्रमुख मागणी घेऊन आदरणीय उद्धवजी त्या ठिकाणी सरकारला विनंती केली होती. पण आज सरकारनं 31,800 कोटीच्या पॅकेजच्या बाबतीत घोषणा केली. या 31,800 कोटीच्या पॅकेजपैकी प्रत्यक्षात तुमच्या खात्यावर किती पडले? तू काहीच नाही. अजून 70% लोकांच्या खात्यावर पैसे जमा नाहीत. आणि मगाशी दानवे साहेबांनी दाखवलं की एका शेतकऱ्याच्या नावावर किती रुपये जमा झाले असते, जरा अंदाज बांधा बरं. अरे अरे लय जास्त झालं. 6 रुपये जमा झाले. 6 रुपये. हो बाई, 6 रुपये. राजा उदार झाला ना हाती, मला वाटतं भोपळा सुद्धा यायचा नाही. ही अवस्था बांधवानो, त्या 31,800 कोटी रुपयाच्या पॅकेजचं किती दुरावस्था आहे. मला तुम्हाला सगळ्याला विचारायचे की ज्याची विहीर बुजली गेली होती त्याला 30,000 रुपये होते, किती जणांना मिळाले? हात वर करा बरं. ज्याची जमीन खरडून गेली होती त्याला 3.5 लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार होते, किती जणांना मिळाले? आणि आज उद्धवजी साहेब स्वतः शेतकऱ्याची भावना समजून घेण्यासाठी, नेमकं पदरात काय पडलंय हे समजून घेण्यासाठी जेव्हा तुमच्यात आले, तेव्हा साहेबांवर टीका करणाऱ्या मंडळींना मला एवढंच विचारायचंय की निवडणुकीसाठी लोकांचा वापर कोण करतंय, आणि निवडणूक नसताना त्या खुर्चीत मुख्यमंत्री म्हणून बसल्याच्या नंतर आदरणीय उद्धवजींनी कुठलाही निकष, अटी आणि कुठलाही अभ्यास न करता या शेतकऱ्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका अंगठ्यावर दिलती का नाही? हो, दिलती का? तेव्हा कोणची निवडणूक होती? आज त्याच मंडळींना मला विचारायचंय की निवडणुकीच्या आधी तुम्ही दिवाळीला आनंदाचा शिधा दिला आणि निवडणूक झाल्याच्या नंतर आम्हाला हायब्रिड आलं का नाही? तांदूळ कसा आहे, ती जनावर तर खातेली का? म्हणजे निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिधा, निवडणूक झाली की हायब्रिड. तुम्हाला मला विचारायचंय, निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही शेतकऱ्याला वचन दिलं की तुमचा सातबारा आम्ही काय करू, आणि निवडणूक झाल्यावर आता अभ्यास. ही सगळं सरकारचं आपण अतिशय जवळून बघितलंय. साहेब, मगाशी मी एक विचार केला की केंद्रातल्या सरकारनं उद्योगपतीचं 17 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलंय. किती लाख कोटीचं? एकदाच एनडीएच्या काळात 75,000 कोटी रुपयात अख्ख्या देशातलं शेतकऱ्याचं कर्ज काय झालं? माफ झालं. मला सांगा, 17 लाख कोटीमध्ये आपल्या संबंध देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज 22 वेळेस माफ झालं असतं. किती वेळेस? पण ह्या पटुशांनी एकदा तरी माफ केलं का? ही परिस्थिती आहे. आज मला तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचंय, सोयाबीन काय थोडं बहुत काढलंय ते आता घरी ठेवलंय का आडतीला घातलो? काय भावानं ऐकलं? 3200, 3800. कुठलं हमीभाव खरेदी केंद्र होतं का? आता माल शेतकऱ्याकडचा सगळा आता हमीभाव खरेदी केंद्रात कुणाचा माल जाईल? ही अवस्था आहे, ही परिस्थिती आहे. मला तुमच्या सगळ्यांना विचारायचंय,
ह्याच सोयाबीनचा भाव आपण 11,000 रुपये क्विंटलनं विकले, आठवते का? तीच सोयाबीन आज 3800 आणि 3200 विकायची पाळी का आली हो? सरकारनं त्या ठिकाणी पाम तेल आयात केलं, सोया पेंड आयात केली आणि 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन आज आपल्याला 3800 विकायला भाग सरकारनं पाडलं. केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळं हे पाप त्या ठिकाणी सरकारनं आपल्या बाबतीत केलंय. उद्धवजी नेहमी मागाशी भाषणात म्हणले की आमचा शेतकरी तुमच्याकडे भीक मागायला आला नसता जर आज आमचं सोयाबीन तुम्ही डीओसी आयात केली नसती, तुम्ही सोयाबीन आयात केली नसती, तुम्ही पाम तेलचं वरचं जर आयात शुल्क कपात केलं नसतं आणि सोयाबीन 11,000 रुपये क्विंटलनं जर विकलं गेलं असतं तर आमचा शेतकरी गेला असता का कुणाच्या दारात कर्जमाफी द्या म्हणून? केवळ शेतकऱ्याला मारणारी धोरणं आणायची आणि शेतकरी संपवायचा. आज मला आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती करायची की फक्त निवडणुकीपुरतं लोकांचा वापर करून घेणारी ही मंडळी आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहेत त्या फक्त पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडनं. कारण साहेब तुम्ही आम्हाला कायमस्वरूपी आमच्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी वाटता आणि तो मान तो बहुमान आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीमागं उभा केलाय. निश्चितपणे जोपर्यंत हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी लढा देणार आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनिशी उभा राहायचंय. राहणार का नाही? धन्यवाद. माझ्यानंतर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शेतकऱ्यांचे कैवारी आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज, या ठिकाणी शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे, जी काही कथा आहे ते ऐकण्यासाठी आज आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ठाकरे साहेब, मी तुम्हाला सांगतो, या सरकारनं पोकळ आश्वासन जे काही घोळ केला आणि झोळ केला, अनुदान जाहीर करून आकडा फुगविला आणि देताना 8.5 कोणाला 4.5. मला साहेब 2 हेक्टर जमीन आहे सोयाबीनची, 1 हेक्टर कांदा आहे आणि मी दादाला काल दाखवलं माझ्या खात्यावर पडले फक्त 4,080 रुपये. म्हणजे अशी परिस्थिती, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये रक्कम दाखवली एक आणि दिलं एक, प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती ही. तर या भाजप सरकारनं, युती सरकारनं या शेतकऱ्यांच्या हातावरती तुरी ठेवलेल्या आहेत. तर या ठिकाणी आम्ही ज्या काही तुरी ठेवलेल्या आहेत ते आमचं तुरीचं पीक साहेब वांबाळून गेलं आहे. म्हणून ते प्रतीक म्हणून एका शेतकऱ्याच्या हातामधून आम्ही तुम्हाला ते प्रतीक म्हणून तुरीची पेंडी देत आहोत. तुम्ही तिकडे पोच करा. म्हणून फक्त तुम्हाला विनंती की तुम्ही ती पेंडी स्वीकारा आणि मंत्रालयामध्ये ते भारतीय जनता पक्षाला आणि युतीच्या सरकारला पोच करा, ही विनंती करतो. यानंतर या आपल्या बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब आपले या ठिकाणी विचार व्यक्त करतील, त्यांनी ते करावे अशी मी विनंती करतो. आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे विधिमंडळातील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय दानवे साहेब, आपल्या भागाचे खासदार ओमराजे, शेजारचे आमदार कैलासदादा स्वामी साहेब, माझे जुने सहकारी 90-95 2 टर्म मिळून काढले ते आदरणीय माजी मंत्री माजी खासदार खैरे साहेब, त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार मिलिंदजी नार्वेकर साहेब, अजय दासरी साहेब, संभाजीराजे शिंदे साहेब,
महिला आघाडीच्या सोलापूरच्या जगदळेताई, सर्व पदाधिकारी, गावचे आमचे सहकारी, सरपंच म्हणत नाही कारण सरपंचाचे पती आहेत ते, त्यामुळे सारखं त्यांच्या तोंडी उप जास्त येत होता. पत्नी सरपंच असल्यामुळे घरात आता ते उप झालेले आहे. आता त्यांनी वस्तुस्थिती मांडली. पण साहेब एक खरं आहे, या तालुक्यात तर 11 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. काही मंडळात एका आठवड्यात 4 वेळा, 2 मंडळात 3 वेळा आणि उरलेल्यात 2 वेळा. अशा पद्धतीनं भरपूर पाऊस आणि त्यामुळं सातत्यानं आठवडाभर अतिवृष्टी असल्यामुळे शेतातलं पाणी 8-8 दिवस नदीकडे ओढ्याकडे जाऊ शकलं नाही, कारण तिथं मुळातच प्रवाह मोठ्या प्रमाणात होता. आणि त्यामुळं पीक कूच, मी आणि ओमराजे आम्ही अनेक गावामध्ये फिरलो. ती वस्तुती आमच्याबरोबर पत्रकार मुंबईचे पण आलते. ते ओमराजेंनी तर ते सोयाबीन उपटून त्याच्यात आत पडलेली आळी सुद्धा त्या पत्रकारांना मुंबईच्या दाखवली. म्हणजे उतारा त्यामुळं कमी पडला. द्राक्ष पिकाचं तर अतोनात नुकसान. द्राक्षाच्या बागा तर शेवटी द्राक्ष बागायतदार संघाने विनंती केल्यामुळं राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आले आणि मग त्यांनी सांगितलं की हे पिकाचं नुकसान झालंय, याला धरा. कारण बागा म्हणल्यावर बागाचं नुकसान नाही, ऊस म्हणलं की ऊसाचं नुकसान नाही, असा एक ठोकताळा करून टाकला होता. पण ज्या ऊसाच्या खालची मातीच खरडून गेली तो आता नावालाच नुसता त्या ठिकाणी आहे, असं पण नुकसान झालेलं आहे. आणि स्वाभाविक आमदार असल्यामुळं पैसे न आलेले फोन मलाच यायला लागले. अहो आमदार अजून कस काय आपले पैसे आले नाही, आमचे पैसे आले नाही. आता मी सांगितलं की वाट बघा, नाही आले तर आम्ही भांडायला आहेत आता अधिवेशनात. पण आले नाहीत ह्याचे फोन जास्त आले आणि सरकारचे बाजू मांडायला कोण नाही इथं. मीच उलट लोकांचं समाधान करायला लागलो की थांबा, येईल. शेवटी माणूस आशेवर जगतो. नुकसान भरपाई मिळेल या आशेपोटी सांगितले 10,000. नाही ते आधी द्यायचे 10,000 किती आले ताई? पेरणी ज्वारीच्या बऱ्याच ठिकाणी झाल्या, काही आता या पावसामुळं हे एक बिचारा थांबायला तयार नाही, सारखा वापसा मोडतोय. आणि सांगितले 10 आले, काही जणाला काही आले नाहीत, काही जणाला 2-4 असे काहीतरी आकड्यांनी आलेले. म्हणजे थोडक्यात काय तर ज्या पद्धतीनं सगळ्या घोषणा झाल्या, पेपरमध्ये आलं, टीव्हीला आलं, पण वास्तवात ते अजून काही पोचलेलं नाही. गाळानी पाण्याने ज्या विहिरी भरल्या त्याचे पंचनामा करण्याचा तलाट्याला किंवा ग्रामसेवकाला अधिकार नाही. त्यांनी फक्त नोंद घेतली, त्याचे तज्ञ येणार आहेत अजून. आणि ते आल्यानंतर मग ते खरडून गेलेल्या जमिनी आणि विहिरीचं तिथून पुढं काय आता तर लागणार केव्हा आपली काय, मला तर काही खरं वाटेना गेलं. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी आदरणीय उद्धव साहेबांच्या
लक्षात आल्यामुळे कुठं कुठं नेमकं काय पोचलंय आणि काय नाही याच्यासाठी आपल्या वेदना त्यांच्या मार्फत या शासनाच्या कानापर्यंत जाव्या म्हणून साहेबांनी हा दौरा काढलेला आहे, संवाद दौरा. आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं आज आपल्या घारी गावात ते आलेले आहेत. आणि त्याच्या मला वाटतं याच्यापेक्षा मी जास्त काही बोलून वेळ घेऊ नये. आणि मी उद्धव साहेबांना विनंती करतो की त्याच्या आधी समजा कुणाला बोलायचं आहे शेतकरी, तर त्यांनी आपली या व्यथा या ठिकाणी मांडा. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी विजय कागदे आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करेल. मी 20 जूनला 2 एकर कांदा लावला होता. 20 जूनला 2 एकर कांदा लावला होता. त्याला 10 ते 12 वेळेस मी पंप त्याला फवारणी केली. 10 ते 12 वेळेस फवारणी केली असता त्याला आतापर्यंत माझा 60 ते 70 हजार रुपये खर्च झाला. आज मला शासनाकडून मिळालं त्याला किती 9,000 रुपये. माझं कमीत कमी नुकसान झाले 2.5 ते 3 लाख रुपयाचं. आणि आज विकायला जर गेलो तर त्याला 4 रुपये किलोने घेतलं जाते. ही कुठं भरून निघणार. आणि खताचं जर आज बोललं तर आज 700 ते 800 रुपयाला खताचं पोतं मिळत होतं ते आज 2,000 रुपयाला मिळते. साहेब शेतीच परवडत नाही. सोयाबीनच्या बाबतीत बी तसंच आहे. आज 3200 ते 3600 रुपयानं सोयाबीन विकलं जाते. आज शेतकऱ्यांनी खर्च झाला होता भरपूर. सगळ्याला कुणाला खर्च दिवायला पैसे नव्हतं, काय नव्हतं म्हणून ते साहेब सोयाबीनला एकरी कमी कमी 30 ते 35 हजार रुपये खर्च होते काढणीपर्यंत. आता मिळताना कमीत कमी 2 ते 2.5 हजार रुपये मिळाले शासनाकडनं. 2 ते 2.5 हजार रुपये एकरी. उतारा 6 कट्टे निघाले म्हणजे 3 क्विंटल निघाला. आणि 3200 ते 3400 लय झालं 3600 रुपयाने विकलं गेलं. आणि ते बी डॅमेज झालेलं होतं. हमी भाव 5100 रुपये आहे. 5100 रुपये हमी भाव आहे शासनाचा. तर शासनानं कुठेही आता चालू केलेलं नाही. आपल्यापाशी कोणापाशी शेतकऱ्यापाशी ठेवलं बी नाही, राहिलं बी नाही. शेतकऱ्यांनी सगळं परिस्थितीनुसार विकलं गेलं. दिवाळी करता सगळ्या शेतकऱ्यांनी विकून टाकलं आणि ते खर्चाला पैसे नसल्यामुळे विकलं त्यांनी. आणि आज आता 30 तारखेपासून त्यांनी नोंदणी चालू केली. आता शेतकऱ्यापाशी मला सोयाबीनच नाही, काय नोंदणी करायची. आता ही सोयाबीन कुणाची नोंदणी करणार ती. आज पेरणीला 10,000 रुपये देतो म्हणजे ते दिलं नाही. यानंतर अण्णा साळुंखे शेतकरी हे आपलं मत मांडलं. माझ्याकडे कांदा आहे जवळजवळ 1 एकर. त्याचा आतापासून खर्च झालाय माझा 50,000 रुपये. 50,000 रुपये खर्च झालाय माझ्या शेतात आता 1 एकर कांद्याला. त्या कांदा सगळा पावसामुळे पीळ पडतात. मी रोज फवारते वारंवार. पांगरीच्या बाबा शिंदे त्यांच्यातून औषध आणतोय रोज. दिसाड फवारतोय. कवा मी येऊन बघा शेतात माझ्या काय परिस्थिती आहे. जवळजवळ 2 महिन्याचा कांदा झालाय. त्याला खत टाकलंय, सगळं वाकडं पिळाने गेले. मी टेन्शन मध्ये काय करावं मला कळायला गेले. त्याच्यामुळे म्हणलं आता इथं आले तर इथं आपली थोडं मनोगत व्यक्त करावं म्हणून बोलतोय 4 शब्द एवढे. यानंतर बघलो काही दिलेलं नाही. 2-5 हजार रुपये दिलेत फक्त. काय त्याचं यायचंय आता. 1 एकर शेती आहे मला फक्त. कधीच मला तर आजपासून मिळालेलं नाही. आता मिळाले ते बी 2,000 रुपये काय आलेत फक्त खात्यावर वाल्याचे. पगार नाही, काय नाही कशाची. यानंतर बबलू फिसके 2 मिनिटांमध्ये आपलं जे काय मत आहे, जे काय व्यथा आहे त्या सांगा. मी सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकरी आहे. युवा शेतकरी म्हणून आज मी रोतोय. दूध उत्पादकही आहे. पण ह्या सरकारच्या योजनेमुळे ना दुधाला भाव आहे ना सोयाबीनला भाव आहे. आजची परिस्थिती बघायला गेली साहेब तर सोयाबीन अगदी असं निळं झालंय. त्याच्यामध्ये आळ्या झाल्यात दादा. आणि त्यातल्या त्यात तुरीची तर अशी परिस्थिती आता ही थोडी चांगली आहे.
माझ्यापाशी जर तुम्ही आता बघायला आले का पूर्ण वाळून गेले. म्हणजे आता मागायचं कुणाकडं आणि राहिलेलं इकायचं कुणाकडं हा मी प्रश्न, कारण हा मी भाव दिला एक आमच्यापर्यंत तर काय पोहोचलंच नाही. ते म्हणतात ना की फक्त गाजर दाखवले, तसा प्रकार आम्हाला दाखवण्यात येतो साहेब सारखं. सोयाबीनचं तसंच झालंय, तुरीचं काय होईल काय माहित नाही, कांद्याची व्यथा आम्ही तेच मांडतोय, दुधाचंही आमचं तेच चालू आहे. आज माझ्याकडे साहेब 4 गायी आहेत, गाईचं दूध चांगलं निघतंय, आम्ही मेहनती करतोय, युवा शेतकरी म्हणून मिरवतोय. पण शासन कुठेतरी अनुदान देईल आणि दुधाच्या भावात वाढ होईल, पण ते कुठेतरी भेसळीचं काहीतरी कारण येतं आणि ते आमच्या पोटावर पुन्हा पाय दिला जातो. फक्त आम्हाला दूध काढून मिळते काय तर राहतं खाली शेण, दुसरं आमच्या पदरात काही पडत नाही. आता याकडे आम्ही तुमच्याकडे एक अपेक्षा घेऊन बघतोय की काहीतरी शासनाकडे तुम्ही भांडावं, आमचं व्यथा मांडावी आणि आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. 3600 रुपये किलो, 36 रुपये. आधी 1200 रुपयाला बॅग होती, आता 1800 रुपयाला बॅग झाली. त्याला हा सगळं आहे सर, जीएसटी बॅग झाला. यानंतर पिंपरी येथील शेतकरी काटमोरे साहेब यांनी आपल्या व्यथा मांडाव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. साहेब, मी परवा आपली मॅच बघत होतो आणि दुसऱ्या दिवशी बातम्या ऐकल्या. त्या जयशहाने इतकी बक्षिसे दिली त्या क्रिकेटपटूला, 125 कोटी काय कोटी, आणि तिथं कोटी देऊ द्या, आम्हाला अभिमान आहे त्या संघाचा. पण तुम्ही एवढ्या मोठमोठ्या संघटना त्या शेतकरी दिसत नाहीत का असे? यांना काहीतरी तुम्हाला वाटलं नाही का द्या? आणि तिथनं म्हणतात की उद्धव साहेब मातोश्रीतनं बसून कारभार केला. अरे बाबानो, हे बघा आमच्या सोबत आलेत साहेब, इथं साहेब आलेत, काय बोलावं कसं बोलावं. आणि अवस्था अशी झाली साहेब की आमच्या तालुक्यातले जवळजवळ 7 ते 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केल्या, एक शेतकरी जर भेटला तो म्हणला साहेब आत्महत्या करायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत, औषधं महाग झाली, इतकी औषधं महाग केलीत. हे औषधं इतकी महाग केली, त्या पिकाला भाव नाही. एक सरकारचे मंत्री आले होते, आम्ही काही नाव घेत नाही, आमचे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी, त्यांनी सांगितलं हिशोब करून तुम्ही 4000 देताय, आम्हाला सोयाबीनला झाकायला ती ताडपत्री सोय येत नाही, काय त्या 4000 करावं. आणि साहेब ठीक आहे, आम्ही शेतकरी भीक मागत नव्हतो, अजून सुद्धा मागत नाही सरकारला, भीक नकोच आम्हाला, आमच्या स्वाभिमानानं जगतो आम्ही. पण तुम्ही असं खेळवता कशाला शेतकऱ्यांना, त्याच्या भावनेशी खेळता कशाला? ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि मी एक ठीक आहे शेतकऱ्यांचा असू द्या, पण साहेब मी तुमचं 100 वेळा आभार मानेन की तुम्ही जे हे लोक तुमची निवडलेत, सोपल साहेब किंवा ओमराजे, हे रसायन असे भयान आहेत की आमच्या गावाकडे नदी मोठी प्रवाह केला होता. आणि मी फोन केला साहेबांना की साहेब नदीचं पाणी गावात शिरते का काय नाही, घाबरू नका, मी स्वतःच तुमच्याकडे मुक्कामाला येतो, असं म्हणून धीर देणारी लोक आहेत. आमच्या पाण्यात जाऊन शेतकऱ्यांना बाहेर काढणारे ओमराजे आहेत. म्हणजे तुम्ही निवडलेली लोक, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि मी एवढंच सांगतो की साहेब की हे शेतकऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी जी भेटली, आता जे काय असेल ते किमान हे 6 रुपये ते तुमच्याच आवाजामुळे भेटलेले आहेत, याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो. यानंतर ठाकरे साहेबांची यांची परवानगी घेऊन मी आदरणीय सचिनजी आहेर साहेब आणि मिलिंदजी नार्वेकर साहेब हे राहतात मुंबईत. जसे गहार उडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी, सोपल साहेबांच्या विनंतीला मान देऊन हे साहेब आमच्या घारीमध्ये नागनाथ तीर्थक्षेत्र हे अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी आम्हाला जरा रस्त्याचा प्रॉब्लेम होता मंदिरापर्यंत जाण्यासाठी, परंतु सोपल साहेबांना मागणी केली आणि तात्काळ सचिन आहेर साहेबांनी 10 लाख रुपये दिले आणि आत्ताच नार्वेकर साहेबांनी आमच्या घारीसाठी 20 लाख रुपये दिलेले. तर मी सोपल साहेबांच्या वतीनं आणि घारी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. यानंतर या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शेतकऱ्यांचे कैवारी आणि जनसामान्याचा आधारवड आपले उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित सर्व शेतकरी दादांनो आणि ताई पण आहेत, आज मी भाषण नाही करायला आलो, तुमच्या व्यथा ऐकायला आलोय.
तुमच्या व्यथा मला माहित नाही अशातला भाग नाही, पण जेव्हा आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये तुम्ही कसे झुंजत होता ही दृश्य मी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बघितलेली आहेत. मग ओमदादा होता, सोपल साहेब, कैलास, प्रवीण स्वामी सगळेच, आणि तुम्ही सुद्धा जीवाची बाजी लावून त्या नैसर्गिक आपत्तीशी लढलात. नैसर्गिक आपत्तीशी लढलात म्हणजे आसमानी संकटाशी लढलात, आता सुलतानी संकटाशी लढायचंय, आणि ते त्याहीपेक्षा कठीण वाटायला लागलं. आता मी तुमच्या व्यथा ऐकायला आलोय म्हटल्यानंतर आज मुख्यमंत्री बोललेत माझ्यावर की उद्धव ठाकरे या निमित्ताने घराबाहेर पडले. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की अहो तुम्ही घराकडे दुर्लक्ष करू नका. नाही म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी आज आक्रोश करतोय आणि तुम्ही बिहारमध्ये प्रचाराला जाताय, बरोबर ना? म्हणजे घर सोडून सगळं भटकताय, दुनियादारी चाललेली आहे. अरे घरचं बघा ना, घरचा माणूस ज्याने तुम्हाला निवडून दिलं, मतचोरी करून का होईना, पण ज्या राज्याची तुम्ही मुख्यमंत्री झालात त्या राज्यातला अन्नदाता आज टाहो फोडतोय आणि तुम्ही त्याची गाराणी मी तुमच्या कानावर म्हणजे जगासमोर आणल्यानंतर म्हणताय की उद्धव ठाकरे टोमणे मारतायत. कर्जमुक्ती झाली पाहिजे की नाही? आता हा काय टोमणा आहे? हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजेत की नाही? हा काय टोमणा आहे? हा, उद्धव ठाकरे म्हणजे नुसते टोमणा मारतात, विकासाचं बोलतच नाही. तुम्ही या आणि यांच्याशी बोला ना. विकास म्हणजे नेमकं काय ते या शेतकऱ्याला माझ्या सांगा. नीट खरडून गेलेली जमीन आहे ना, कोणाकोणाची गेली इकडे खरडून गेलेली जमीन आहे ना. चिंता करू नका, तुमच्या गावात मी उड्डाणपूल बांधेन. अरे टाळ्या वाजवा, विकासाचं बोलतोय मी. हा, गुरंढोरं जनावरं वाहून गेलेत कोणाची इकडे? हा, तुमच्याकडे मी टीव्ही टॉवर बांधेन. अरे टाळ्या वाजवा. काय म्हणजे या मुख्यमंत्र्याला करायचं काय याचं? जिकडे जगायचं कसं? आता झालं ना, किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या शेतकऱ्यांसमोर जर का मी विकास घेऊन गेलो असतो, कसं काय 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 तोंडाने तुम्ही माझ्या शेतकऱ्याला सांगताय की सगळं त्याचं जीवन उद्ध्वस्त झालंय आणि विकासाच्या गप्पा करताय. करोनाच्या काळामध्ये राज्याचं अर्थचक्र जर कोणी चालवलं असेल तर तुम्ही चालवलं, कारण बाकीचे सगळ्यांना वर्क फ्रॉम होम होतं. तुम्ही वर्क फ्रॉम होम केलं असतं तर काय झालं असतं? शेत पिकलं असतं, पीक लागलं असतं हाती. मग अशा शेतकऱ्याची थट्टा करताय आणि त्यांची गाराणी मी ऐकतोय. ती गाराणी आता हे तुरी बिरी सगळ्या घेऊन जाणार मी तिकडे विधिमंडळामध्ये काय सोडणार नाही. पण ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहितीये, सरकारला माहितीये, सगळं दिसतंय, डोळ्यादेखत दिसतंय, तरी अभ्यास समिती, परदेशी समिती, म्हणजे संकट आहे माझ्या स्वदेशीवरती आणि ह्यांची समिती येणार परदेशी. परदेशी नाव या म्हणून मी गंमत करतो, नाही तर लोक म्हणतील पुन्हा त्याच्यावरनं मुख्यमंत्री बोलतील यांना तेही सुद्धा कळत नाही. कसला अभ्यास करताय? मी जी काय कर्जमुक्ती केली होती, काय अभ्यास केला होता? हा, आणि कर्जमुक्ती करणं म्हणजे काय उपकार नाही करत. आता दादा तुम्हाला जर का विचारलं तुम्हाला कर्जमुक्ती पाहिजे का तुमच्या मेहनतीला भाव पाहिजे, विषय सोपा आहे. मेहनतीला भाव द्या. आज जो सोयाबीनचा हिशोब सांगितला, उत्पादन खर्च एवढा येतो आणि आता तुम्ही म्हणजे सरकार उपकार केल्यासारखे जे काही टाकतायत चिंचोके, आणि वरती अजित पवार म्हणतायत, तेच सांगतोय अजित पवार, तेच सांगतोय. अजित पवार सांगतायत की दरवेळेला तुम्हाला फुकट कशाला पाहिजे? नकोय आम्हाला फुकट, पण आमचं आयुष्य फुकट चाललंय, त्याची दाद आम्ही तुमच्याकडे मागतोय. मोठ्या बोलायला काय जाते? प्रत्येक वेळेला ते दिलीपराव ते नेहमी उपच असतात. त्यांना कोणतरी आशीर्वाद दिलाय, अखंड उपमुख्यमंत्री भव. जरी कोणाचंही सरकार असतं ते उप कोण? हे उप. तर हे असे उप हे सांगतात आम्हाला, म्हणजे काही हे आणि वाटेल ते करायचं आणि पुन्हा जाऊन खुर्चीवरती बसायचं आणि शेतकऱ्यांना सल्ले द्यायचे. प्रत्येक वेळेला फुकट काय पाहिजे? जरा हातपाय हलवा. म्हणून मी त्यांना म्हटलं की शेतकरी हातपाय हलवतोय, तुम्ही पण हलवा जरा. म्हणजे सही करायला हात हलवा ना कर्जमुक्तीचा. पण हे सरकार दगाबाज आहे. मी का म्हणतोय? का आम्ही दगाबाज म्हणतोय? केवळ विरोधी पक्ष आहे म्हणून नाही म्हणत. तर अजित पवारच म्हणालेत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही सांगितलं आम्ही कर्जमुक्त करू. फसलात ना तुम्ही. लाडक्या बहिणी, आता इकडे महिला आहेत, तुमच्या घरात सुद्धा ताई माई अक्का सगळ्या आहेत. हा, किती जणींना मिळतात 1500 रुपये? मिळत असते, मिळतात, मी नाही म्हणत नाही. जे आहे ते आहे.
ते मी नाकारत नाही, पण 1500 रुपयांनी आत्ताचं जे सगळं उद्ध्वस्त झालंय ते सावरलं जातंय का? बरं, निवडणुकीच्या वेळेला सगळ्यांना सरसकट 1500 रुपये दिले होते. आता काय करतायत? कुटुंबातील दोघींना मिळणार. बरोबर. म्हणजे मी सकाळी असंच म्हटलं की आपले मोहनराव भागवत RSSचे सरसंघचालक दिलीपराव ते सांगतायत की कुटुंब वाढवा. आणि ज्या कुटुंबामध्ये, नाही, मी हसण्याची गोष्ट नाही, ही गंभीर गोष्ट आहे. ज्या कुटुंबामध्ये एकत्रित कुटुंब आहे, आई आहे, 2-3 मुली आहेत, सासू आहेत, समजा 2 सुना आहेत, अशा कुटुंबामध्ये तुम्ही दोघी निर्णय देणार म्हणजे कुटुंबामध्ये भांडण नाही लागणार. आणि ते कोणाला द्यायचं ही जबाबदारी कुटुंब प्रमुखावर, म्हणजे भांडण लावणारा तू, मी नाही. हे असे दळबद्री यांच्या या योजना. म्हणजे आधी करायचं, जाहीर सगळी मतं घ्यायची, जिंकण्यासाठी वाटेल ते करायचं. मागे असंच सगळं झालं होतं. बरं, वीज बिल माफ करणार, कृषी पंपाचं वीज बिल माफ झालं असेल, झालंय का रे? नाही झालं असेल तर हो सांगा, उगाच खोटं नाही बोलायचं. मग कुठे गेलं ते वीज बिल माफीची घोषणा? बरं, काही ठिकाणी समजा कृषी पंपाचं वीज बिल माफ झालं असेल, वीज येत असेल, पण जमीन खरडून गेले, काय लावायचं पंप? कुठे लावणार पंप? म्हणजे जमीन खरडून गेले पण वीज बिल माफ आहे की नाही? अरे करू काय? डोका आपतो पंपावर. पीक विम्याचे पैसे किती जणांना मिळाले? काहीच नाही मिळाले. म्हणजे ही सगळी थापी पाहिजे, म्हणून हे दगाबाज सरकार आहे. विम्याचे पैसे नाहीयेत, नुकसान भरपाईचे पैसे नाहीयेत, कर्जमुक्तीचे पैसे नाहीयेत. ज्यांची जमीन खरडून गेली त्यांना 3.5 लाख रुपये देणार. मी जाहीर केलं होतं, मोर्चा आपला काढला होता छत्रपती संभाजीनगरात. मी त्यांना सरकारला सांगितलं होतं की बाकी सोडून द्या, पण तुम्ही जे 3.5 लाख रुपये जाहीर केलेत खरडून गेलेल्या जमिनीचे, त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीच्या आत माझ्या शेतकऱ्याच्या खात्याच्या बँकेच्या खात्यात टाका. नाही, मग आता कर्जमाफी, कर्जमुक्ती आम्ही देणार. कधी देणार? जून मध्ये. हे तोपर्यंत निवडणुका होऊन गेल्या, लावला तुमच्या कोपऱ्याला गुळ. म्हणजे आता येणार घोड्यावर बसून मतं द्या, मतं द्या, मतं द्या, मतं द्या. आम्ही कर्जमुक्ती तुमची जून मध्ये करणार. का आत्ता का? काय पंचांग काढलंय? की तुम्ही संवत्सर बघताय, शके बघताय, आणखीन काय तिथी बघताय. आता का नाही करणार? कारण आता कर्जमुक्ती केली तर बँकांचा फायदा होईल. मग मला सांगा, तुम्ही सगळेजण इकडे बसल्यात, ओम जरा, तू कैलास जरा, सगळे मला सांगा, बँकांचा फायदा न होता कर्जमुक्ती तरतब कशी हो? तुम्ही बँकेकडनं कर्ज घेतले ना, मग त्या बँकेच्या खात्यात बँकेचं कर्ज जे काय तुम्ही उचलले ते परत दिलं तर तो बँकेचा फायदा आत्ता केला तर होणार, तर जून मध्ये कसा नाही होणार? काय वाटेल ते सांगते. मी एवढं काय शेतकरी माझा भोळा आहे, पण शेतकरी मूर्ख नाहीये. शेतकरी साधा आहे, प्रामाणिक आहे. म्हणून तर तुमच्याकडे मागतोय. आशेनी जर आपण त्यांना जर मतं दिली असतील असं ते म्हणतायत, दिलेत की नाही मला माहिती नाही, कारण आता ते सुद्धा भांड फुटलं, मतं चोरी. राहुल गांधीने काढलंय, आदित्यने पण तेच काढलं. आज राहुल गांधीने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, मी बघितलेली नाही, आता गेल्यानंतर बघणार. तुम्ही पाहिली का कोणी? पाहिली ना? त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी दाखवली, एका महिलेचं नाव 22 वेळा नोंदलं गेलेलं आहे. तुमच्या बार्शीतलीच होती वाटतं ती. का हो दिलीपराव? आमदाराच्या शिफारसीने नोंदली नाही ना. कोणत्या गावची महिला होती माहितीये का तुम्हाला? ब्राझील. म्हणजे आता मला अशी शंका यायला लागले की दुबार नोंदणी आपण जी म्हणतोय ती भाजपने पण केली की काय, की बीजेपी म्हणजे काय? इकडे असेल तर भारतीय जनता पक्ष आणि तिकडे गेल्यावरती ब्राझिलियन जनता पक्ष. बीजेपी. हे असे सगळे मतचोरी म्हणजे दरोडा टाकतायत, खोटी आश्वासनं करतायत. हे दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाशी दगानेच वागायला पाहिजे, दगाबाजाशी दगाबाजीच केली पाहिजे. आता हे सगळं घेऊन आले तुम्ही, आम्ही जाणार, हे विधिमंडळात मांडणार, पण लढणार म्हणजे काय लढणार? आम्ही तर लढतो आहोत, तुमच्यासाठी लढतो आहोत. तुम्ही साथ सोबत आहात म्हणून लढतो आहोत. ज्या गोष्टी जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला, इशारा दिला, पीक विमा कंपन्यांवरती सुद्धा आपण 5-7 वर्षापूर्वी मोर्चा काढला होता, त्याच्यानंतर विम्याचे पैसे मिळाले होते. आज सुद्धा मी विमा कंपन्यांना इशारा देतोय की ही थेरा जी काय चालली आहेत, 6 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 21 रुपये लुटताय तुम्ही. शेतकऱ्याच्या नावाने तुम्ही महाराष्ट्र लुटतात, जनतेचा पैसा लुटतात. गपचूपपणाने, गपगुमानपणाने माझ्या शेतकऱ्याचे विम्याचे जे योग्य पैसे आहेत ते त्यांना द्या, नाहीतर विम्याच्या कंपन्यांच्या ऑफिसमध्ये आमचे शेतकरी घुसल्याशिवाय राहणार नाही.
आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगतोय, नुसतं रडून नाही चालणार. काय करणार, कसं करणार, हे कांदे सडलेत, आणि तिकडे आकलेचे सडलेले कांदे बसलेत. सडलेत आकलेचे कांदे, ते हे नुसते नाही सडलेत, ते सडलेले आकलेचे कांदे आहेत. किती आरडाओरडा केला तरी त्यांना माहिती आहे की तुम्ही काही करू शकत नाही. यांना वटणीवर आणायचं असेल तर गावागावात आता बोर्ड लावा. आज सकाळी मी सुरुवात केल्यानंतर लगेच बातम्या सुरू झाल्या, उद्धव ठाकरे निवडणुकीसाठी फिरतोय का, निवडणुकीसाठी. माझा शेतकरी आहे, काय म्हणायचं ते म्हण. या निमित्ताने घराच्या बाहेर पडलो, जा, बसतो तुझ्या डोक्यावर, आता मी बसतो तुझ्या डोक्यावर. काय वाटेल ते बोल, पण मी शेतकऱ्याची सोबत नाही सोडणार, शेतकऱ्याची सोबत सोडणार नाही. पण मी जे काही गोष्टी सांगतोय त्या तुम्ही करणार असाल तर आपण लढू शकतो. मी काय मत नाही मागायला आलो तुमच्याकडे, उलट मी तुम्हाला वेगळं सांगायला लावले. गावागावात फलक लावले पाहिजेत की कर्जमुक्ती नाही तर महायुतीला मत नाही. लावणार आहात? हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. आमच्या विहिरीतला गाळ निघत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. खरडून गेलेली जमीन पूर्ववत होत नाही, आम्हाला हमीभाव मिळत नाही. आणखी ज्या काही तुमच्या असतील मागण्या त्या बोर्डावर लावा आणि खाली लिहा. महायुतीच्या मंत्र्यांना आता नो एंट्री, नो एंट्री. तर ते सुधारतील, तर तुमच्यासमोर गुडघे टेकतील. नाहीतर त्यांना माहितीये, जसं त्यांनी जाहीर केलं होतं लाडक्या बहिणीला आम्ही 2100 रुपये देऊ. किती जणींना 2100 रुपये मिळत आहेत? नाही. बरं, आपले मुख्यमंत्री फिरतायत बिहारमध्ये, बरोबर आहे, पंतप्रधान बिहारमध्ये. अमित शहा 2 वेळेला मुंबईत येऊन गेले, पण शेतकऱ्याच्या विषयी एक अवाक्षर बोलले नाहीत. काय बोलून गेले? मुंबईचा महापौर भाजपचाच होणार. अरे बघू रे, लांब आहे मुंबई. यावी मुंबई अजून लांब आहे, पण मुंबईमध्ये आला, माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीत आला. त्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आपत्तीमध्ये सापडलेला आहे, संकटात भरडला गेलाय. त्यांच्याबद्दल काहीतरी 2 शब्द बोला. पंतप्रधान बोलले राज्याकडनं प्रस्ताव आलेला नाही. अजून राज्याकडनं प्रस्ताव का पाठवला नाही हे मुख्यमंत्र्यांना विचारा. केंद्राचं पथक आलं तुमच्या गावात? कारण 2-3 दिवस आज फिरतंय, पण 2-3 दिवसाचा दौरा. 3 दिवसामध्ये काय मराठवाडा फिरणार आहे? किती मराठवाडा फिरणार? बरं, आत्ता फिरणार काय, बघणार काय? आज मी निघताना सकाळी मुंबईत फोटो पाहिले, टॉर्च लावून रात्रीचे बघतायत नुकसान किती झाले. रात्रीचं काय बघताय तुम्ही? दिवसाचं बघा ना. हा, हो, ते दाखवा त्यांना रात्रीचं नेऊन. रात्रीचा ऊस कसा वाहून गेलं ते दाखवा. अरे काय म्हणजे थट्टा, चहू बाजूने थट्टा करताय. आणि जरा काय तुमच्याबद्दल बोललं तर उद्धव ठाकरे टोमणे मारतोय. नाही, हे आता यांची थोतांड बस करायला पाहिजे. या सरकार मत चोरी करून आलेलं आहे. नाहीतर मला खात्री आहे, जो महाराष्ट्र मला कुटुंबातला एक मानतो तो महाराष्ट्र दगाफटका करूच शकत नाही, करूच शकत नाही. बरं ठीक आहे, सरकार म्हणून बसलं म्हणून माझ्या काही पोटात दुखत नाही. पण महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान बिहारमध्ये जात आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज जसं मी फिरतोय तसं तुमच्या सोबत येऊन बसण्याच्या ऐवजी बिहारात जाऊन सांगतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार के ऊपर आहे ना, बोललेत ना. मग असे पंतप्रधान तुमच्यावरती काय उपकार करणार? उपकार नकोच आहे. पण त्या पंतप्रधानांचे हे दूत मुख्यमंत्री जे घर सोडून दारोदारी फिरतायत, दुनियादारी करतायत, त्यांना म्हणा घरचं दुःख पहिलं बघा, घरचं दुःख काय आहे. माझ्या घरातला शेतकरी आज टाहो फोडतोय, त्याला वाऱ्यावरती सोडलंय. तुम्ही पॅकेज जाहीर केलंय, काल कॅबिनेट झाली, कॅबिनेटमध्ये ही लोक अधिकाऱ्यांवरती डाग करतायत. अजून का नाही गेले पैसे? अरे तुम्ही नाही दिले तर देणार कसे? दिले नाही तर देऊ कसे पैसे? आणि त्याच्यासाठी हे तर आम्ही लढणार. ज्या वेळेला तुम्हाला साथ घालेन तेव्हा तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावरती यावं लागेल. तयार आहात? आणि जे मी सांगतोय ती हिंमत पाहिजे, लढायची तर हिंमत पाहिजे. हिंमत नसेल तर मग काय लढायला अर्थ राहत नाही. हिंमत असेल तर गावागावात बोर्ड लागले पाहिजेत की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत महायुतीला आम्ही मत देणार नाही. ठरलं? ठीक आहे. बाकी जे लढायचे विधिमंडळात त्यांना काय विचारायचे, कसं भंडावून सोडायचे ती जबाबदारी आमची. पण तुमच्या खांद्याला खांदा लावून हे सगळे शिवसैनिक मैदानात उतरलेले आहेत. तुम्ही कुठे आता कच खाऊ नका आणि सगळ्यांना सांगा, गावागावात जाऊन सांगा, कोणी खचून जाऊ नका, आत्महत्येचा विचार कोणी मनात येऊ देऊ नका. हे सरकार ठीक आहे, हे सरकार येतं, सरकार जातं, हे सरकार पण जाईल, ही आपत्ती पण जाईल, पण जीव गेला तर मात्र परत येणार नाही. करू, सगळ्या गोष्टी करू, सगळ्या गोष्टी करूया आपण, एक एक करत. पण जोपर्यंत सरकारला आपण गुडघे टेकायला लावत नाही तोपर्यंत काही होणार नाही. आणि त्याच्यासाठी आज मी आलो होतो
तुम्ही बोलताय, सगळे उत्तम बोलताय. हेच धाडस सरकारसमोर बोलताना दाखवलं पाहिजे. ज्या गोष्टी तुम्ही मला आपुलकीने मला सांगताय हे सगळं त्यांना सांगायला पाहिजे. आम्ही तर दाखवणार, पण तुम्ही सुद्धा दाखवायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांना एक मिनिट, मी पहिलं भाषण करायचं म्हणजे बोलायचं थांबतो, मग तुम्ही बोला. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा बोला. इकडे आला. एकोणीसशे 36 साली महादुष्काळ पडला होता. त्या टायमाला हुकुमशाही होती. मग कर्जमाफी लोकशाहीत काय होऊ शकत नाही एवढे बोलले. मी करून दाखवली होती की नाही रे? मी केलेली मिळाली होती की नाही? ठीक आहे. हा, सगळ्यांना धन्यवाद देतो. आज या ठिकाणी